गाड्यांची नेमकी स्थिती काय आहे, त्या गाड्यावर काम करणारे जे लोडर आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। सर, काय स्थिती आहे गाड्यांची? मुंबईभर जर आपण या सगळ्या गाड्या पाहिल्या तर त्यांची स्थिती ठीक दिसत नाही। तुम्ही काम करता त्या सगळ्या गाड्यांवर, काय परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे तुम्ही जर का बघितल्या गाड्या, आता हे गाडीचा ना हायड्रोलिक पंप असतो मागे, तिकडे बघा तुम्ही सगळे बांधलेले असणार, ते कुठलाच हायड्रोलिक पंप चालत नाही। हा पाटा असतो, आता हा पाटा व्यवस्थित असतो, तो सगळं उचलणारी गोष्ट आहे, सगळं उचलतो तो पाटा ऍक्च्युली, कचरा बिचरा। पण एक पण गाडी तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही या पूर्ण 24 वॉर्डामध्ये। तुम्हाला एक पण गाडी, यांच्या गाडींचा घोटाळाच एवढा आहे ना साहेब, काय सांगू, एवढा भ्रष्टाचार आहे ह्याच्यामध्ये, खूप भ्रष्टाचार आहे हो। अहो, आम्ही जगतोय हीच मोठी गोष्ट आहे, आम्ही कधी पण मरू शकतो। आता कुठला पण पार्ट पडला तर काय होणार सांगा मला? कुठला पण, ही कचऱ्याची गाडी नाही, मरणाची गाडी आहे। आम्ही कसं काम करतो ते आम्हाला माहिती आहे। जुन्या गाड्या म्हणजे बघा ना, 10-15 वर्षापासून हेच गाड्या चालतात आहेत। आणि ह्या गाड्या ऍक्च्युली आमचं कसं आहे ना, व्हिजिलन्स डिपार्टमेंट असते, हे सगळं चेक करायला लागतं। हे सगळ्या गाड्या व्यवस्थित पाहिजेत, एकदम वर्किंग कंडिशनमध्ये पाहिजेत। आम्ही कचऱ्याच्या गाडीवरती आम्ही कचरा उचलतो, आम्ही तर काय कामचं कामं करतो बरोबर, बाकीच्यांना काय अधिकाऱ्यांना फक्त पेपरवरती कामं करायची आहेत। व्हिजिलन्स डिपार्टमेंट चेक नाही करत का? व्हिजिलन्स डिपार्टमेंट कसं अप्रूव्ह करते या गाड्यांना? आणि व्हिजिलन्स डिपार्टमेंट जरी चेक करून अप्रूव्ह करून देत असेल बरोबर, म्हणजे ती लोक पाकिटा खातच असतील, आमचे सगळे साहेब खाणार असतील, असिस्टंट इंजिनियर पासून तो जेओ पासून हे व्हिजिलन्स डिपार्टमेंट। पण मग आरटीओ जे आहे, आरटीओ कसं असल्या गाड्यांना बरोबर तुम्हाला हे देतं, फिटनेस सर्टिफिकेट